गोविंदा. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत भगवान विष्णू यांच्या पावलांचे ठसे. त्यासाठी आपण आलेलो आहोत आंध्र प्रदेशातील तिरुमाला येथे. मित्रांनो, तत्पूर्वी आपल्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करायचं विसरू नका. व्हिडिओच्या खाली असणाऱ्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहते. भगवान विष्णू यांच्या पादुकाचा आपण आता दर्शन घेणार आहोत. चला तर मग ओम नमो देवाय. श्रीवारी म्हणजे लॉर्ड व्यंकटेश्वरा अर्थातच बालाजी. येथे भगवान विष्णूंच्या पावलांचे ठसे पादुका असल्याचे भक्तांच्या मध्ये श्रद्धा आहे. मित्रांनो, असे मानले जाते की भगवान विष्णू पृथ्वीवर अवतार घेण्यासाठी येथे सर्वात प्रथम आले होते. येथेच त्यांचे प्रथम पाऊल पडले. अशा पवित्र ठिकाणी आपण जात आहोत. मित्रांनो, गोविंदा गोविंदा म्हणायला आपल्या कमेंट बॉक्समध्ये विसरू नका. मित्रांनो नमस्कार, मी डॉक्टर अजित आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, आज तुम्हाला साक्षात भगवान विष्णूंच्या पावलांचे ठसे दाखवणार आहे. मनामध्ये प्रचंड उत्सुकता आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल की श्रीवारी पादुकांचा इतिहास काय आहे, त्याचप्रमाणे त्याचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व काय आहे, त्याचप्रमाणे दर्शन घेण्यासाठी वेळ कोणती आहे, येथे जाण्यासाठी मार्ग कशा प्रकारचा आहे, तिरुमाला दर्शनापूर्वी का आवश्यक आहे हे स्थान, आणि हिडन आणि पीसफुल प्लेस ऑफ तिरुमाला असं याला का म्हटलं जातं. जर तुम्हाला तिरुमाला यात्रा, लॉर्ड व्यंकटेश्वरा भक्ती आणि स्पिरिच्युअल ट्रॅव्हल यामध्ये रस असेल, तुम्हाला सनातन संस्कृतीमध्ये इंटरेस्ट असेल, जर तुम्ही बालाजीचे निश्चित भक्त असाल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये गोविंदा गोविंदा आपल्याला नक्की द्यायचं आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणावर हवेचा झोत चालू आहे. बालाजीचं पावलांचे दर्शन घेण्यासाठी, अर्थात विष्णूंच्या पावलांचे दर्शन घेण्यासाठी आम्ही फार आतुर आहोत. आपल्याला या पायऱ्यांमधून वरती शिखरावरती यायचं आहे. हे स्थान प्राचीन काळापासून ज्ञात असून वैष्णव परंपरेत याला अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून मी आपल्याला हा ब्लॉग सादर करत आहे. मित्रांनो, येथे प्रार्थना केल्यास मनशांती मिळेल, श्रद्धा, सकारात्मक ऊर्जा मिळेल असे इथे मानले जातं. तिरुमाला यात्रा श्रीवारी पादालू दर्शनाशिवाय अपूर्ण आहे अशी इथं लोकमान्यता देखील आहे. आता आपण दर्शन करत आहोत. मित्रांनो, हे आहेत विष्णूंच्या पावलांचे ठसे. अनेक भक्तगण येथे आलेले आहेत. साधू संत भक्त येथे ध्यान, जप, नामस्मरण करताना पाहायला मिळतील. मित्रांनो, वरून आपल्याला हा फ्रंट व्ह्यू दिसत आहे आपल्याला. आणि लोकांनी नवस केल्याचे प्रतीक आहे. प्रत्येक झाडाच्या फांदीला याप्रमाणे हे तोरण बांधण्यात आलेलं आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. गोविंदा गोविंदा. मित्रांनो, आपला व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. मी आपली रजा घेतो आणि भेटूया पुन्हा अशा नवीन भागामध्ये. गोविंदा गोविंदा.